अनेक लोकांची शंका असते की जर प्रत्येक स्त्रीला देवी मानता तर स्त्रियांवर अत्याचार होतात. हे कसं शक्य आहे? तर यामागचे कारण समजून घेणे गरजेचे आहे. माता पार्वती एका दिवसात आदिशक्तीच्या ऊर्जेला प्राप्त करू शकली होती, हे एक मिथक आहे. महादेव तिचे गुरु झाले होते. महादेवांना ब्रह्मस्वरूपा मूळ मायाकडून जे ज्ञान मिळाले होते ते त्यांनी पार्वतीला दिले. सर्व ज्ञान देवीने आत्मसात केले. महादेवांकडून तांडव शिकून युद्धकला पारंगत देवीने केली. म्हणजे तिच्यात आदिशक्तीचा अंश होता, पण तिने त्याला धार दिली विद्येतून. आपले कर्तव्य आहे की आपल्या घरातील स्त्रियांना आत्मरक्षणाचे शिक्षण देऊन तिच्यातील महाकाली जागृत केली पाहिजे. मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करेपर्यंत ती पूजनीय होत नाही. तसेच योग्य प्रशिक्षण दिल्याशिवाय कोमलांगी स्त्री दुर्गा बनेल हा विचार मूढमतीचा आहे. त्यामुळे स्त्रियांना शारीरिकदृष्ट्या सक्षम करा. ते केले तर तिला संरक्षणाची गरज नाही. मग ती महाकाली बनून नराधमांचा अंत करण्यास समर्थ होईल. ओम शक्ती.